हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ओल्या हळदीचं लोणचं बनवलं आहे. तर ते कसं बनवलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवातीला बाजारातून मी 1/2 किलो ओली हळद अशा पद्धतीने घेऊन आली. नंतर त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं वॉश करून घ्यायचं आहे आणि त्यातला वेस्टेड पार्ट काढून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे. साल नाही काढले तरी चालतात, पण मी त्यातले साल काढून घेतले. बस बंद कर. त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने साल काढून घेतले. साल काढल्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे जसे व्हिडिओत दाखवले. त्यानंतर यासाठी मी वापरलं आहे तेल, मोहरीची डाळ जी लोणच्यासाठी वापरतो, बडीशेप, लाल तिखट, हळद, काळी मिरी, मेथीदाणे, हिंग, मीठ आणि 10-12 हिरवी मिरची आडवी उभी अशी चिरून घेतले. तर सुरुवातीला प्रोसेस अशी आहे की जे महत्त्वाची प्रोसेस आहे ही स्किप करायची नाही. जसं की मीठ जे आहे त्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर. कढईमध्ये छान असं मीठ भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर बदलायला नाही पाहिजे, व्हाईटनेस राहायला पाहिजे तसाच, फक्त त्याला भाजून घ्यायचं आहे नॉर्मल, त्यातलं मॉइश्चर निघस्तोवर. त्यानंतर बडीशेप पण अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. त्यातच मेथीदाणे, काळी मिरी पण मी ॲड करून घेतली. ते पण थोडं थोडं नॉर्मल भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, त्याच्याने कडवटपणा येतो, म्हणून नॉर्मल भाजून घेतले. त्यानंतर हे जे मिक्स आहे ते मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. जाडं भरडं असं त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. हळदीचं लोणचं हे खूप पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी, त्यामुळे मी हे लोणचं बनवलं आहे. त्यानंतर तेल गरम ठेवलं गॅसवर. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं. आता ॲक्च्युली हे हिंग जे आहे ते हिंग पावडर न घेता खडा हिंग वापरणं जास्त बेटर असतं, कारण जी पावडर आपण बाजारातून आणतो त्यात मिक्स असू शकतं, म्हणून खडा हिंग वापरायचा. अशा पद्धतीने माझ्याकडून लवकर हिंग टाकला गेला. त्यानंतर त्यात लाल तिखट टाकायचं. त्यानंतर हे मिक्स आपण जे कट केलेले हळदीचे पीस आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि बाकी जे जिन्नस आपण काढून ठेवले आहेत ते पण एक एक करून सगळे त्यात ॲड करायचे. हळद, जे बडीशेप आणि काळी मिरीचे जे आपण मसाला रेडी केला होता तो ॲड करायचा. मीठ, मिरची, 10-12 अशा मिरच्या मी कट करून घेतल्या. फक्त हळदची टेस्ट नको, त्यात थोडं मिरची चटपटीतपणा पाहिजे, म्हणून ह्या मिरच्या आपण ॲड करायच्या आहे. अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही रंग किती सुरेख आला आहे. त्यानंतर मोहरीची डाळ ॲड करायची त्याच्यात. ॲक्च्युली ही सुरुवातीलाच ॲड करतात, पण माझ्याकडून राहून गेली. माझी मुलगी त्रास देत होती म्हणून मी ती साईडला ठेवली होती. त्यानंतर एक लिंबूचं ज्यूस
सगळ्यात लास्टला त्यात ॲड करायचं. आणि हे झालं माझं लोणचं रेडी. बाय बाय, टेक केअर.